आय लव्ह यू. जा आता. जा. हो. आता हे कशाला हवंय? नाही असू दे. आलो. उगाच इगो. हा ताक मागायला जायचं आणि भांड लपवायचं. वेडा आहे माझा नवरा. एवढं प्रेम आहे पण दाखवण्यात कमीपणा वाटतो त्याला. श्री, श्री आता माझं काही खरं नाही रे. खूप थोड्या दिवसांची पाहुणी आहे मी. फार तर 2 दिवस. मग माझा तुला फार त्रास नाही व्हायचा रे बाळा. मला माफ कर. सर्वमोशी हे काय आहे? श्री, मला स्वप्न पडलं होतं. अगं स्वप्न सगळ्यांनाच पडतात. एवढं काय त्यात? ठीक आहे रे, कधी ना कधी तर जायचंच आहे ना. मग आता गेले तरी काय फरक पडतो आणि कोणाला मला पडतो. सर्वमोशी मला हवी आहेस तू आयुष्यभर. आणि तुला जायची परवानगी दिली कोणी? त्याचं बोलावणं आलं ना की कुणाची परवानगी लागत नाही रे श्री. सर्वमोशी अगं, मरणारा माणूस कधी असं स्वप्न बघत नाही. तो डायरेक्ट. अरे पण माझ्या बाबतीत तसं नसतं श्री. मला आधी सुद्धा एकदा स्वप्न पडलं होतं. माझं ठरलेलं लग्न मोडेल आणि ते मोडलं होतं. अगं, स्वप्नात मोडलेल्या लग्नाचं काय इतकं? इतर वेळी मोडलेल्या लग्नांचं काय मग? तू इतकी स्थळं पाहिलीस, नाही ना जमलं. आता काय हे एक स्वप्न घेऊन राहिलीस तू मनात? हे असं स्वप्नांवरनं आयुष्याचं जगणं मरणं नाही ठरवता येत आपल्याला. पण मग मला हे असं स्वप्न का पडलं? माझ्यामुळे. तुझ्यामुळे? माझ्यामुळेच तुझ्या मनात हे असे विचार आले ना. आणि मनी वसे ते स्वप्नी दिसे असं म्हणतात, त्यातला प्रकार झाला. सर्वमोशी अगं, तू नसलीस तर माझं काय होईल याची कल्पना तरी आहे का तुला? तुला त्रास झालेला मला अजिबात सहन होणार नाही रे. मावशी, मग तू हे असं बोलतेस, मग मी काय करायचं? नाही बोलणार आता. आणि आणखीन एक गोष्ट, त्या आत्यानंद महाराजांनी तुला सांगितलं होतं ना की तू 80 वर्ष जगणार आहेस म्हणून. मग आता काय त्यांचं म्हणणं खोटं ठरलं? आता त्यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही का? नाही, तसं नाहीये रे. पण तसंच वाटतंय. आता त्यांच्या बोलण्याला काही किंमत आहे असं नाही वाटत आहे मला. अरे हे बघ, एकदा आपण आत्यानंद महाराजांवरती विश्वास ठेवला ना की मग आपण स्वप्नांवर वगैरे अवलंबून नाही राहायचं. स्वप्नांना असं खडसावून सांगायचं की
आत्यानंद महाराजांनी मला 80 वर्षाचं आयुष्य बहाल केलेलं आहे, त्यामुळं मी तेवढी तर जगणारच आहे. त्यापेक्षा जास्त जगले तर चांगलंच, पण कमी मात्र जगणार नाहीये. आणि तुला एक गोष्ट सांगू का, ही अशी स्वप्न वगैरे सगळ्यांनाच पडतात, मलाही पडतात, रोज पडतात. हो, काय स्वप्न पडतात तुला? मी असं आपल्या घराच्या वर हेलिकॉप्टर मधनं फिरत असतो. छान आहे. मस्त आहे ना. कधी कधी ऍक्सिडेंटही होतो माझा. शी काहीतरीच काय. खरंच कधी कधी ना मी असा मस्त राजा होतो. मस्त आहे. मस्त आहे की नाही. पण हे स्वप्न खरं होतं कुठे? अरे पण तुला सकाळी सकाळी पडतात काही स्वप्न? तुला सकाळी पडलं होतं? हो. मग मलाही सकाळीच पडतात, पण खरी कुठे होतात? हो. आणि तुझं एक म्हणणं पटलं मला. कुठलं? आत्यानंद महाराजांनी सांगितलंय की मी 80 वर्ष जगेन. आत्यानंद महाराजांपेक्षा स्वप्न मोठी नाहीयेत. दॅट्स इट. पण तुला खरंच वाटतंय का रे मी जगावं असं? मनापासून. राग गेला का रे माझ्यावरचा? अगं तो नव्हताच कधी. मग बोलत का नव्हतास माझ्याशी? ते असंच तुला थोडा त्रास द्यायला. असं कधीही करू नकोस श्री. तू रागावलास ना तर सगळं निरर्थक वाटतं रे मला. माझं चुकलं. हे बाळा, माझं चुकलंय. मी समजून घेतलं नाही तुला, जान्हवीला. पण आता मी असं नाही करणार. मी नाही करणार असं. तू बोललास ना, खूप बरं वाटलं. डोक्यावरचं ओझं उतरलं रे माझ्या. सो वी आर गुड, राईट? येस. आणि स्वप्न आत्यानंद महाराजांपेक्षा मोठी नसतात. तू कमीत कमी 80 वर्ष जगणार आहेस. जास्तच, पण कमी नाही. मला तुझं सगळ्यात जास्त काय आवडतं माहितीये श्री? काय ग? तुझा आत्यानंद महाराजांवर विश्वास नसला तरी तू त्यांची टिंगल नाही करत. मला टोमणे नाही मारत. तू माझ्या श्रद्धेचा आदर करतोस. मग अय्याजीशी बोललीस का? हो, सगळ्यांचीच बोलले, माफी मागितली. मग आता काय? आता पुन्हा माफी मागणार. मरणाचा कार्यक्रम कॅन्सल झाला म्हणून. तुम्ही त्याचं लग्न ठरवताय म्हणून तो नाराज झाला, चिडला नाही. अपेक्षा भंगाचं दुःख झालं त्याला. पण जेव्हा तुम्ही जान्हवीशी कृतज्ञपणे वागलात ना, तेव्हा मात्र राग आला त्याला. माणूस रागावला नाही याचा अर्थ तो दुखावला गेला नाही असा नाही होत शरा. जान्हवी चांगलीच आहे, पण तू चुकलीच आहेस. आता ती तुझ्याशी व्यवस्थित बोलतेय म्हणजे तिला सॉरी म्हणायचंच नाही याला काहीच अर्थ नाही. शरे, वहिनी घाबरले मी. सॉरी. तुला वेळ आहे का ग? हो का? अगं हा बघ ना, मला हिशोबच लागत नाहीये. बेबी वंसनकडे गेले होते पण त्या फोनवर बोलतायत. आई झोपल्या असतील. सरू जप करत होती. श्रीला विचारू शकत नाही, वहिनीला विचारून काही उपयोग नाही. आणि जान्हवीला कसं विचारणार? कसं विचारणार ना ग? म्हणजे इतके दिवस तिच्याशी बोललो नाही ना, मग आता आपल्या कामासाठी तिच्याशी बोलायचं म्हणजे तिला काय वाटेल? इंदू वहिनी, म्हणजे तुम्हाला सुद्धा बोलावंसं वाटतं ना जान्हवी बरोबर? काय झालं सांगा ना. बेबी वंसनना काही सांगणार नाहीस ना? नाही सांगणार, खरं शपथ नाही सांगणार. तुझ्या लक्षात राहत नाही शरे. अहो पण काय सांगायचं हेच लक्षात नाही राहिलं तर कसं सांगेन काही? हा तेही बरोबर आहे. खरं सांगू का शरे? हं. श्री
त्या दिवशी जे बोलला ना ते मनाला खूप लागलं, पण नंतर विचार केला ते पटलं सुद्धा. म्हणजे जान्हवीने खूप केलंय ना आपल्यासाठी. आता तर बुटीक मध्ये मशीनला हात लावला ना तरी तिची आठवण येते. मी शिवणकाम सुरू करावं म्हणून किती कष्ट घेतले त्या बिचारीने. ही सुद्धा आपल्या काही रक्ताची नाही. आई आपल्याशी ज्या वागल्या तसं आपण कुठे तिच्याशी वागलो. म्हणजे सासू म्हणून कमी पडलोच ना. म्हणजे तिचं चुकलं हे मान्य आहे मला. अहो पण कोण चुकत नाही इंदू बहिणी. मी सुद्धा चुकले होते. मी घरात कुणाला न सांगता खोटं बोलून चोरून ह्यांना भेटायला जायचे. आईंच्या दृष्टीने ते चूकच होतं ना. म्हणजे ह्यांची काळजी घेणारं मायेचं असं कुणीच नव्हतं. हे आजारी असायचे, एकटे असायचे. त्यांना बरं वाटावं म्हणूनच जायचे मी, पण आईंनी नाही ना घेतलं समजून. पण जान्हवीने समजून घेतलं. ती या सगळ्यात खंबीरपणे माझ्या पाठीशी उभी राहिली. एक स्त्री म्हणून, एक बायको म्हणून तिने मला आधार दिला. आईंना तर हे नकोच होते. श्री सुद्धा यांचा राग करायचा, पण यांनी घरी परत यावं म्हणून जान्हवीने केवढं केलं माझ्यासाठी. मग आता जर आईंना, श्रीला दोघांनाही ती या घरात हवी आहे, तर मी तिच्या पाठीशी उभी राहत नाहीये हे बरोबर आहे का? हो ग, माझंही म्हणणं तेच आहे. आता श्रीने तिला स्वीकारलंय ना, मग आपण उगाच तिचा रागराग कशाला करायचा? त्याला ती हवी, मग मलाही हवी. हो, जान्हवीनं माझं सौभाग्य या घरात परत आणलं. माझा अगदी मोडकळीला आलेला संसार तिने उभा करायला मला मदत केली. मी मात्र तिला घराबाहेर घालवायला निघाले होते. तिचा संसार नव्याने जुळून यावा म्हणून मी काहीच केलं नाही. आपलं चुकलं ना शरे. हो ना, एकाच घरात एकत्र राहून असं परक्यासारखं वागायचं कसं तरीच वाटतं. इंदुबहिणी, तुम्हाला माहितीये, श्री तर ऑफिसमध्येही बोलत नाही माझ्याशी. काही विचारलं ना तर अगदी तुटकपणे जेवढ्याच तेवढं उत्तर देतो. बस. चिडलाय ना तो. पण इंदुबहिणी, त्याच्या अशा वागण्याचा त्रास होतो हो मला. हो ना, मलाही. आता तर बघत सुद्धा नाही आपल्याकडे. एरवी जवळ बसायचा, बोलायचा, खाण्यापिण्यावरून तर जुगलबंदी करायचा आपल्या बरोबर. आणि आता समोर दिसला तरी बोलत नाही, बोलायचं टाळतो, बघत सुद्धा नाही. इंदुबहिणी, आपण बोलूया का श्रीशी? बेबी वंसना कळलं तर? त्यांना कशाला काय सांगायचंय? पण कळणार नाही कशावरून? पण मला श्री बरोबर बोलल्याशिवाय राहवत नाहीये. मलाही. मग आता काय? मग काय? मग आता काय करायचं? मला भीती वाटते बेबी वंसनशी. ठीक आहे, मग मी जाऊन श्री बरोबर बोलते. शरे, तू असं करू शकत नाही. करू शकत नाही म्हणजे? मी श्रीशी बोलणार म्हटल्यावर तू लगेच तयार झालीस माझ्या आधी. हो, काहीतरी काय, मी आधीपासून विचार करत होते. मग बोलली नाहीस ते आल्या आल्या? आता नाही बोलले मी बोलणारच होते. तू फार शहाणी आहेस शरे. काही बोलणार नव्हती. मी बोलली म्हटलं तेव्हा सुचलं तुला. अहो नाही, मी खरं सांगते, शपथ. वाटलंच यांना विचारा. सगळ्यात कशी बरोबरी करतेस तू शरे? अरे आता ह्याच्यात काय बरोबरी केली मी? उलट विषय मी काढला होता. नाही, मी काढला. तुम्ही काहीतरी हिशोबाचं काम घेऊन आला होता. मी श्रीचा विषय काढला होता. वहिनी, शरे वहिनी, आता काय ठरवलंस तू फायनली? मी श्री बरोबर बोलणार आहे. मी पण. आता कोण करताय बरोबरी? मी आधीच ठरवलं होतं. एक मिनिट, तुम्ही म्हणाला होता की मला बेबी वंसनची भीती वाटते. नाही, बेबी वंसनची भीती वाटते ग, पण श्री बद्दल वाटणारं प्रेम थोडं जास्त. हा, हे पण मला पटतंय. तुम्हाला माहितीये, सरुशी बोलायला लागलाय तो. आता माझा नंबर. हा, आता तुमचा नंबर घ्या. बसा. हा, बसून राहा इथे, हलू नका जागच्या. माझा शरे थांब. आई, येऊ का? ये ना, ये सरू. नाही, तुमची झोपायची वेळ झाली होती ना म्हणून. नाही ग, नाही. बोल. प्रसाद द्यायचा होता. कसला? पूजा घातली होती माझ्यासाठी छोटीशी. दे. नमस्कार करते. हा, सुखी राहा. कशासाठी ग पूजा? आजचं मरण उद्यावर ढकललं म्हणून. म्हणजे शब्दशः नाही हो, मरण एकूणच पुढे ढकललं म्हणून. बस ना.
कसं काय झालं? श्री बोलला ते पटलं मला. श्री बोलला म्हणून पटलं का मुळातच श्री बोलला म्हणून? दोन्ही. मग आता खूप काम करायचंय. मन शांत असलं की काम करायला उत्साह येतो ना. खरंय. हे झालं ते एका अर्थी बरंच झालं. म्हणजे मरणाच्या दारात जाऊन कळलं मला काय काय अपूर्ण कामं पूर्ण करायची आहे त्याचा अंदाज तरी आला. तेही चांगलंच झालं. हो, काही गोष्टी करायच्या राहून गेल्या. करशील तू पूर्ण. माझे आशीर्वाद आहेत. तुमचे आशीर्वाद आणि श्री जान्हवीची साथ असेल ना तर मी सगळं करेन. येते आता मी. गुड नाईट. गुड नाईट. तुला पण स्वप्न पडायची? स्वप्न? मग सरू मावशीनं म्हणालास ते? ते स्वप्नांमधला खोटेपणा तिला पटवून द्यायचा होता म्हणून. मला वाटलंच होतं. मला काही स्वप्न वगैरे पडत नाहीत ग. तू स्वप्न बघतोस आणि ती पूर्ण करतोस. आलं लगेच नवऱ्याची टिमकी वाजवायला लागलीस. कशी लगेच बायको होतोस ग तू? लगेच म्हणजे मी बायको आहेच, आणि ह्याच जन्मासाठी नाही, पुढचे 7 जन्म. नको ग नको. हे असं रात्री अपरात्री एकट्या दुकट्या माणसाला घाबरवू नये. तरी 7 जन्म तुझी साथ सोडणार नाहीये मी. हे तुम्हाला सांगतेस का धमकवतेस? ए ए ए काय? दूध? दूध? आई, मी तुला अनेकदा सांगितलंय मी काही दूध वगैरे पिणार नाहीये. मी काय तर लहान नाहीये. आणि हे बघ, मला कुठलीही कारण नकोय. उगाच इमोशनल व्हायचं नाही. मी आत्ताच ब्रश केलेला आहे, त्यामुळे आता त्याच्यात केशर घातलंय, बदाम घातलेत, पिस्ते घातलेत. अशी कुठलीही कारण मला देऊ नकोस. अरे पण ऐकून तर घेशील. मी नेहमी ऐकतो ना, म्हणून तुम्ही वाटेल ते माझ्या घशात ओतत राहता. एवढं काय नकोय बोलायला. दूध तुझ्यासाठी नाहीये, जान्हवीसाठी आहे. माझ्यासाठी? दाण्याची चटणी सोसत नाही की नाही तुला? आणि एवढी खाल्ली आहेस आज. सांगत होते तिला, पण ऐकलं नाही तरी सुद्धा. हो, पण मला खावीशी वाटत होती. ते ठीक आहे, पण म्हणूनच म्हटलं ग्लासभर थंडगार दूध पी, म्हणजे बरं वाटेल. अगं तुला ऑफिसला जायचं असतं, मग उगाच दुसऱ्या दिवशी त्रास नको. घे थंडगार दूध पिऊन घे, बरं वाटेल. आणि हो, श्री सारखी नाटकं करू नकोस, पटकन पिऊन टाक दूध. आई, पण एवढं नाही जाणार. न जायला काय झालंय? अगं तरणी ताठी मुलं आहात तुम्ही. 1 ग्लास दूध संपायला काय लागतंय? घे पटकन. आई ग, तिला नको असेल तर उगाच आग्रह नको ना करूस. तू मध्ये बोलू नकोस. तुला नकोय ना दूध? गप्प राहा जरा. आमच्या दोघींच्या मध्ये पडू नकोस. अगं पण जाईल तिला. सकाळी ऍसिडिटी झाली म्हणजे काय करायचं? मूठभर चटणी खाल्ली आहे तिने. मागच्या वेळेला अर्धा चमचा खाल्ली होती तर 2 दिवस त्रास झाला होता. घे पटकन पिऊन टाक. हो, म्हणजे हे खरं आहे, मला शेंगदाण्याची चटणी नाही चालत. तेच तर सांगत होते, तेव्हा ऐकलं नाहीस. घे आता पटकन पिऊन टाक. तू ठेव दूध, ती पिल नंतर. नंतर वगैरे काही नाही. बस. पण राहू दे, मी पिते. जान्हवी, मला ठेव थोडस. नाही, तिच्याकडे बघून आता मला इच्छा झाली दूध प्यायची. ठेव हा थोडस. नको श्री, मी संपवते. जरा ठेव थोडस, मी पिन. तुला हवंय का? नकोय, मला नकोय. म्हणजे मी जान्हवीच्याच ग्लास मधलं पिन ना. यु नो, बायकोचं उष्ट. फाजीलपणा पुढे झाला श्री. फाजीलपणा काय यात? अरे मी समोर आहे याचं तरी भान ठेव. बरं, मी जाते, मग घाला गोंधळ काय घालायचा तो.
दूध जान्हवीनी संपायचंय, बाया घालवायचं नाहीये. का पण? अगं तुला नको होतं म्हणून म्हणालो मी तसं. पण मग आता? राहू देते. ए नाही रे, असं नको. एवढ्या विश्वासाने दिलं होतं ना त्यांनी. तुला नको असेल तर मग मीच पिते. दे इकडे. अरे पण कशाला? नकोय ना तुला, मग राहू दे ना. अगं तुलाच नकोय. सावकाश सावकाश. जातंय ना? ए तुला काय होतंय? अगं ए जान्हवी, अगं ए. अरे देवा.